स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण आगळीवेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत, जी की अगदी सोपी आणि चवीला पण अगदी सुंदर लागते। खूपच छान लागते। बघा, या प्रमाणात करून बघा आणि अशा प्रकारे करून बघा। आपण त्यासाठी बघा चपातीचा चुरा केला आहे। त्यामध्ये कढईमध्ये आपण प्रथम तूप टाकलं, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले। तुमच्या आवडीचे तुम्ही टाकू शकता, बाकीचे पण। मंद गॅसवर ते तळून घ्यायचे। तळून झाले की आपण ते काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण चपातीचा जो चुरा केला आहे तो त्यामध्ये टाकणार आहोत। व्यवस्थित चुरा केला आहे, त्यामध्ये गूळ पण मिक्स केला आहे। बघा, अशा प्रकारे हलवायचं आहे। खूप सुंदर चव लागते गूळ आणि तुपामुळे। जी शिल्लक राहिलेली चपाती आहे त्याचा तुम्ही केला तरी चालेल। मी ताज्या चपातीचा केला। खूप दिवस झाले करायचा होता, आवडतो पण खूप। हा थोडक्यात मलिदा झाला, पण मी मलिद्यापासून त्याचे लाडू तयार केले आहेत। माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। आपण त्यामध्ये सुंठ पावडर टाकली आहे, थोडीशी वेलची पावडर टाकली आहे आणि बडीशेप टाकली आहे, जी की आपण थोडीशी बारीक केली आहे आणि सर्व एकत्र हलवून घ्यायचं आहे। बघा, इतका सुंदर वास येतोय तुपामुळे आणि गुळामुळे। त्याची चव खूपच सुंदर लागते। अशा प्रकारे बघा करून बघा। खूपच सुंदर असा मलिदा तयार झाला आहे। त्याला आपण जे आपण तळून घेतले होते मनुके आणि बदाम त्याने डेकोरेट करत आहोत। बघितला की अगदी तुम्ही केला ना तर सगळ्यांना खूप आवडेल। अशा प्रकारे मुलांसाठी एक वेगळा पदार्थ मधल्या वेळेतील खाऊ तुम्ही बनवू शकता, जेणेकरून मुलं चपाती भाजी खायचा कंटाळा करतात। अशा प्रकारे जर तुम्ही बनवलं तर मुलं आवडीने खातील। मुलंच नाही, मोठी पण खूप आवडीने खातील। बघा किती सुंदर दिसतोय चपाती किंवा पोळीचा मलिदा। सुंदर झाला आहे ना? अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा। आणि आपण जर माझ्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर आपण याप्रमाणे करून मला कमेंट्समध्ये रिप्लाय द्या, जेणेकरून मला पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। बघा, पोळी किंवा चपातीचा मलिदा या सर्वांनी खायला खूप सुंदर झाला आहे आणि वास पण खूप सुंदर येतोय। बघा मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।